पाहिले म्हात्रेआळी, कोळ्यांची आळी, नवघर आळी आणि रानकळाळी हे 4 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या फेरीतील आता सामन्याला आपण करूया सुरुवात. नवघर संघाने नाणेफेक जिंकली आणि 5 षटकांच्या या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रणित पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, एक युवा गोलंदाज. घनसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये जय हनुमान नवघर संघाकडून खेळ करत असतात आणि यावेळेस आपल्या आळीसाठी सुद्धा खेळ करताना दिसतील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. प्रथम फलंदाज हवेमध्ये आहे स्ट्रोक. भावेश पाटील धावत आहे चेंडू मागे, धावले आले आणि ते झेल सुद्धा ड्रॉप होत आहे. काय होत आहे पहिल्या चेंडूवर श्रीकांत वैद्यसारखा एक मोठा फलंदाज बाद करण्याची संधी प्राप्त झाली होती नवघर संघाला, परंतु संधी मात्र इथे दवडली जाते. झेल सोडला जाते आणि जसा झेल सोडला तशा मात्र 2 जलद गतीच्या धावसंख्या सुद्धा मिळवण्यामध्ये फलंदाज झालेत यशस्वी. थोडासा काहीसा ऑफिश खेळण्याचा प्रयत्न राहिला होता फलंदाजांचा, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक, गतीने थोडंसं बीट केलं होतं फलंदाजांना. दुसरा चेंडू आहे, यावेळेस मोकळ्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑफ मध्ये सचिन पाटील उपस्थित आहेत. चेंडू पर्यंत येऊन फेकी करतील. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एक धाव मिळाली आणि आता स्ट्राईक मध्ये झालं परिवर्तन. सलामीला आलेले दुसरे फलंदाज संकल्प मात्रे येथील फलंदाजी मार्कवर. आणि जो सामना कोळ्याच्या संघाने म्हात्रेआळी संघाविरुद्ध जिंकला होता, या सामन्यातील सामनावीर संकल्प मात्रे. आणि या सामन्यामध्ये मी का सामनावीर ठरलो होतो याचा प्रत्यय देत असताना पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार, वाईड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पाठवला सीमारेषा पार षटकार. फटका चांगला होता, संपर्क चांगला होता आणि याचा निकाल लागला तो म्हणजे 6 धावसंख्येच्या स्वरूपात. 6 धावा मिळाल्या, 9 धावसंख्येवर जाऊन पोहोचली कोळ्याच्या आळी संघाचा धावफलक. धावसंख्या चांगली चाललेली आहे, कारण संकल्प मात्रे आपण जर पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये 35 धावसंख्या या फलंदाजाने आकारल्या होत्या आणि त्या खेळीने सामनावीरासाठी जरूर पात्र ठरले होते. परंतु जो कडाडीचा असा सामना ठरला होता आणि या कडाडीच्या सामन्यामध्ये शेवटचे गोलंदाज प्रणय पाटील यांनी जो सामना आपल्या युवा जोशाच्या जोरावर जिंकून दिला आपल्या संघाला. समोर हर्ष मात्रे, महादेव मात्रे, उमेश मात्रे यांच्यासारखे फलंदाज असून सुद्धा 17 धावा डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे प्रणय पाटील यांना सुद्धा हा पुरस्कार डेडिकेट केला होता संकल्प मात्रेने आणि हाच आत्मविश्वास जरूर वाढून जातो आपल्या युवा खेळाडूंचा. त्याच दरम्यान थोडीशी बॅटची इनसाइड एज घेतली होती, फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये लॉंग लेगच्या दिशेने. जिथे घोषित क्षेत्र आहे अपुरं असं मैदान आपण पाहतात, परंतु मैदान जरी अपुरं असलं तरी सुद्धा घनसोली गावामध्ये मोठमोठ्या खेळींसाठी, हाय स्कोरिंग सामन्यासाठी हे मैदान ओळखलं जातं आणि याच मैदानावर बऱ्याचशा खेळाडूंचा सराव सुद्धा आपल्याला दोन्ही संघांमधून खेळाडूंचा पाहायला मिळतोय. पाहूया, अनुभव तर चांगला आहे या मैदानाचा आणि या अनुभवाचा एका मोठ्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने फायदा होतो. प्रणित त्या दरम्यान चांगला चेंडू जरूर झाला असता, परंतु थोडीशी लाईन काहीशी खराब राहिली होती. वाईड लाईनच्या अगदी जवळून हा चेंडू बाहेरून गेला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली गेली धावफलकामध्ये. धावसंख्या 11. आणखीन एक खराब चेंडू आहे. पंचकरण पाटील यांचा इशारा की हा चेंडू असेल वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाच्या जर पाहिल्या तर 2 धावा इथे मात्र जोडल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, परंतु काहीशा अडचणीत प्रणित. यावेळेस फटका चांगला आहे, हवेमध्ये आहे, जोरदार प्रहार, संकल्प म्हात्रे यांच्या बॅट मधून आला हा षटकार. काय फटका खेचला होता, जसा काहीसा गुडलेंथवर पडून बॅट जवळ आला चेंडू आणि जो संपर्क झाला, जो आवाज आला, त्या आवाजाने 6 धावसंख्या निश्चित केल्या होत्या. जसा संपर्क झाला तसा 6 धावा मिळाल्या आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 18 वर. थोडेसे खर्चिक ठरत आहेत. शेवटचा चेंडू चांगला चेंडू होता, थोडासा मात्र डीप राहणारा चेंडू होता. पाहुयात पंच काय इशारा देतील. शुभम भोईर आपल्याला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत आणि ते धाव वाढवले गेले आहे, त्यामुळे निर्धाव चेंडूने होईल पहिल्या षटकाची समाप्ती. एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत कोळ्याची आळी संघाच्या बिनबाद 18 आणि या 18 मध्ये 13 धावसंख्या संकल्प म्हात्रेने मिळवलेल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच सामन्याचा फॉर्म कंटिन्यू ठेवत असताना या सामन्यामध्ये सुद्धा खेळ करताना दिसत आहेत.
पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे अडचणीत जरूर सापडले होते, परंतु त्या अडचणीतून सावरण्याचं काम, त्या मोलाच्या धावसंख्या जोडण्याचं काम संकल्प मात्रेने केलं होतं. आणि जसं मात्र त्या धावा जोडल्या गेल्या त्याच धावा मात्रेवाडी संघाला थोड्याशा महागड्या ठरल्या, सामना गमवावा लागला. पाहुयात दुसरं षटक. शुभम पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाजी मार्कवर असतील श्रीकांत वैती. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु पायांवर आदळला होता आणि ते बाद सुद्धा घोषित केलं जात आहे की काय, तर फलंदाज क्रमांक 1 श्रीकांत वैती होतील बाद. काहीशा निराश पावलाने पंचांकडे थोडीशी नाराजी जरूर वर्तवली जात आहे, तरी सुद्धा पंचांच्या निर्णयाचा सन्मान करावा श्रीकांत, आपल्याला विनंती असेल. आणि विकेट क्रमांक 1 पहिल्या विकेटचं पतन. श्रीकांत वैती LBWच्या स्वरूपात होतील बाद. पहिली सफलता अखेरकार शुभम पाटीलने मिळवून दिली. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची नोंद घ्यावी आपण. पंचांशी कोणताही वादावाद करू नयेत, सामना पुढे चालवावा. 18 धावसंख्येची साजेदारी झाली होती पहिल्या विकेटसाठी, परंतु अखेरकार शुभम पाटील यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवरती मोडून काढली. थोडासा गुड लेंथवर पडला होता चेंडू आणि काहीसा आतलं वळण घेतलं आणि त्या आतल्या वळणाने बीट केलं पूर्णपणे श्रीकांत वैतीला. फलंदाज क्रमांक 1 झाले बाद. आता नवीन फलंदाज बंटी कोळी, जगदीश कोळी येथील फलंदाजी मार्कवर. हार्ड हिटर ऑफ द बॉल म्हटलं जातं यांना. 30+ घणसोली या संघाकडून खेळताना पाहिला आणि आता 40+ घणसोलीमध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतात. जरी 40+ चे खेळाडू असले तरी सुद्धा जी फिटनेस मेंटेन केलेली आहे या खेळाडूने, खरोखरच फार उल्लेखनीय अशी फिटनेस आहे. फार कमी असे खेळाडू आहेत की ज्या या वयामध्ये सुद्धा अशी फिटनेस राखून आहेत. सामना करतो शुभम पाटील यांच्या दुसऱ्या चेंडूचा. यावेळेस फटका उंचावलेला आहे, लॉफ्ट केलेला आहे. काऊ कॉर्नर क्लिअर करत असताना चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर दमदार प्रहार बंटी कोळी यांच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. आल्या आल्या पॅव्हिलियन मधून काहीसे सेट होऊन आलेले आहेत बंटी कोळी, कारण जशी मात्र एका गुडलेंथ वरील चेंडूची मेजवानी मिळाली आणि ही मेजवानी मिळाली असता या मेजवानीचा आस्वाद घेण्यात आला. अगदी सहजरित्या काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू पाठवला सीमारेषा पार षटकार. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 5 षटकांचा हा सामना आणि धावसंख्येला एक चांगला आकार देत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजांनी वेधलं होतं आणि थोडासा बाहेर हाताळला होता हा चेंडू. फलंदाजांपासून काहीसा दुरावला होता चेंडू. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. 38 सर्कल मध्ये जर आपण पाहिलं तर एक पॉइंट मध्ये एक कव्हर पॉइंट, त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑन, एक मिड विकेट आणि एक वाईड स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. परंतु पॉइंटच्या दिशेने एक चांगला फटका आहे. चेंडू धावत आहे. धावता धावता चेंडूने काहीसा अनपेक्षित असं वळण घेतलं आणि चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. एकच धाव मिळाली. धावसंख्या धावफलकावर लागले जात आहेत त्या म्हणजे 25. काऊ कॉर्नर मध्ये भावेश पाटील आपल्याला दिसतील, त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये सचिन पाटील दिसतील. बऱ्याच वेळेला घणसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या संघांसाठी खेळतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, परंतु आज आपल्या आळीसाठी, जिथे आपला जन्म झाला, ज्या आळीमध्ये आपल्या कुटुंबाचा समावेश असतो, त्या आळीमध्ये आपल्याला खेळ करताना दिसत आहेत बरेचसे खेळाडू. शुभम पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा येतील गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा अपील केली जात आहे. पंचांचा काय इशारा येईल अशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जात आहे. दोन्ही पंचांकडे मागणी केली जात आहे, परंतु पंच ही मागणी थोडीशी फेटाळत आहेत. आणखीन एका निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचं दुसरं षटक होतं आणि दुसरं षटक एक चांगल्यारीत्या हाताळलं शुभम पाटीलने. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली होती. फुलटॉस चेंडू होता. मिडॉन मध्ये पाहूया आता क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे धोका आहे. धोका जरूर होता. स्ट्रायकिंग एंडवर म्हणा, नॉन स्ट्रायकिंग एंडवर म्हणा, परंतु कलेक्शन मध्ये थोडीशी कमतरता जाणवली आणि जवळजवळ दोन्ही फलंदाजांना मिळाला जीवनदान. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये जर जीवनदान मिळत आहे
तर आता कॅपिटलाइज करावं लागेल जीवनदान, एक मोठी खेळी प्रदर्शित करावी लागेल. 2 षटकांची झाली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या त्या म्हणजे 25 आणि हाताळलेल्या 6 चेंडूंमागे अवघी 7 धावसंख्या खर्च करून एक विकेट सुद्धा प्राप्त केली शुभम पाटीलने. कमबॅक केलेला आहे आपल्या संघासाठी. क्रिकेटचा हा खेळ आहे, जरी कमी षटकांचा फॉर्मॅट असला तरी सुद्धा या कमी षटकांच्या फॉर्मॅटमध्ये ज्या पार्टनरशिप्स तयार होत असतात त्या पार्टनरशिप्स अनेक संघांसाठी काहीशी डोकेदुखी जरूर ठरत असतात. आणि ही डोकेदुखी ठरत असताना ती डोकेदुखी काहीशी पहिल्या चेंडूवर दूर केली होती शुभम पाटीलने. श्रीकांत वैती यांना थोडंसं माघारी परतावलं होतं. आता पाहूयात तिसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली जाते एक युवा गोलंदाज कनिश येथील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऑफ द विकेटचा मारा असेल. उजव्या हाताची तीनही गोलंदाज गोलंदाजी मार्क करताना आपण पाहिले. हॅलो 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 षटकार लगावला जात आहे संकल्प म्हात्रे यांच्या माध्यमातून. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. एक क्लासिकल फटका. 6 धावा मिळाल्या. 6 धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचलेले 31 वर. कनिश युवा गोलंदाज आहेत परंतु समोर संकल्प म्हात्रे सारखा एक बलाढ्य अनुभव आहे. यावेळेस फ्लिक केलेली आहे. चेंडू हवेमध्ये आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडेल. थोडीशी कमी ताकद उपलब्ध झाली होती. एक धाव काढून सहज इथं पूर्ण. आणि बघा जो उल्लेख फिटनेसचा केला होता मी स्वतः डेंजर एंड कडे धावत असताना बंटी कोळी यांनी तो कॉल दिला होता आणि कॉल पूर्ण करत असताना धाव सुद्धा पूर्ण केली. अगदी सहज इथे असं मानावं लागेल. संकल्प मात्र पुन्हा एकदा येते स्ट्रायकिंग एंडवर. बंटी कोळी यांचा जास्तीत जास्त आता संकल्प मात्रेला स्ट्राईक देण्याचा इशारा दिसत आहे, प्रयत्न दिसत आहे. कारण ज्या फॉर्म मध्ये संकल्प मात्र आहेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण 3 षटकारांच्या सहाय्याने 21 धावसंख्येवर खेळी करत आहेत. एक चांगली धावसंख्या, एक मोठी बलाढ्य धावसंख्या या एका फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. कनिश एक डीप मध्ये वाईड स्क्वेअर लेग, एक काऊ कॉर्नर लॉंग ऑफ आणि एक डीप मध्ये एक कव्हर. बॅटची कडा घेतली होती, बॅटची थोडीशी कडा घेतली होती आणि यष्टीरक्षकांना चकवून जात असताना चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. एक धाव मिळाला आणि या एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत 34. कालच आपण धुलिवंदनाचा सण पार पडताना पाहिलात आणि बरेचसे खेळाडू सुद्धा आपल्या धुलिवंदनाच्या खेळामध्ये रंगून जाताना पाहायला मिळाले होते. परंतु आज शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. परंतु आज क्रिकेटच्या या खेळामध्ये रंगण्याची ही संधी गुरुदत्त क्रिकेट मंडळाच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे. फटका फ्लॅट आहे. सचिन पाटील चेंडू पर्यंत येतील आणि एक चांगली जजमेंट. फार कठीण असतं वीक क्षेत्रामध्ये या मैदानावर कॅचिंग करण्यासाठी आणि बरोबर या मैदानाचा आपला असलेला अभ्यास पणाला लावत असताना एक मोठे फलंदाज, एक मोठा हादरा, एक मोठी सफलता आपल्या संघासाठी मिळवून दिली. संकल्प मात्र जावं लागेल माघारी. वैयक्तिक 22 धावसंख्या काढून आणि त्यामध्ये 3 षटकार सुद्धा आपण पाहिले होते. त्यामुळे एक चांगली खेळी करून एक चांगली सुसज्ज धावसंख्येपर्यंत एक चांगला हेडस्टार्ट देऊन परत आहेत माघारी. आणि आता मिडल ऑर्डर मधील फलंदाजांनाही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. कारण मागील सामन्यामध्येच आपण पाहिलं होतं की चांगले फलंदाज सुद्धा नौकरवाडी संघाकडे उपलब्ध आहेत. श्रीनाथ पाटील असतील,
त्यांच्या माध्यमातून सामनावीराचा पुरस्कार सुद्धा पटकावला गेला होता. मागील सामन्यामध्ये शुभम पाटील असतील ज्यांच्या माध्यमातून फिनिशिंग टच शेवटच्या ओव्हरमध्ये काही महत्त्वाच्या धावा त्यांच्या बॅटमधून सुद्धा आल्या होत्या. सुधीर पाटील असतील, भावेश पाटील असतील, कनिश असतील, प्रणित पाटील असतील, त्यामुळे एक चांगल्या फलंदाजांची फळी सुद्धा नवगरावी संघाकडे उपस्थित आहे. त्यामुळे एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या, एक चांगलं आव्हान निश्चित करावं लागेल. शेवटचा चेंडू समोर असतील फलंदाज मयूर म्हात्रे, डाव्या हाताचा फलंदाज. बरेच उजव्या हाताचे फलंदाज आपण पाहिलेत, परंतु मयूर म्हात्रे मॅच टर्निंग पॉइंट ठरलं होतं मयूर म्हात्रेचं ते षटक पहिल्याच सामन्यामध्ये. म्हात्रे सारख्या बलाढ्य संघाला, हर्ष म्हात्रे सारख्या बलाढ्य फलंदाजाला रोखून ठेवलं होतं. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे, परंतु सरळ लॉंग ऑफ मध्ये असणाऱ्या भावेश पाटीलच्या हातामध्ये जाईल चेंडू. फेकी पाहू शकाल अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये. आणि शेवटच्या चेंडूवर मिळालेल्या एका धावेने होईल तिसऱ्या षटकाची समाप्ती. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 2-35. पहिली विकेट शुभम पाटीलला प्राप्त झाली, श्रीकांत वैती यांना परतावलं माघारी. त्यानंतर काहीसे अडचणीचे ठरणारे फलंदाज संकल्प म्हात्रेला कनिशने सुद्धा परतावलं माघारी. 3 षटकांची झालेली समाप्ती, धावसंख्या 35 धावफलकावर आहेत. आणि अशा स्थितीमध्ये असताना जे शुभम पाटीलने फक्त 7 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं, त्यात शुभम पाटीलला पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाईल का? तर हो, शुभम पाटीलच स्वीकारतील ही गोलंदाजीची जबाबदारी. रखरखत्या उन्हामध्ये कालच होळीचा धुलीवंदनाचा आपण सण पार पाडताना पाहिलात. आणि जसा होळी धुलीवंदनाचा सण पार पडतो तशी मात्र उष्णता या वातावरणामध्ये वाढली जाते. आणि या काहीशा कठोर उष्णतेमध्ये हे खेळाडू आपली जिद्द दाखवत असताना, हे खेळाडू आपला खेळ पार पाडत असताना पाहायला मिळत आहेत. आणि निमिष पाटील सुद्धा खुशखबर असेल. आपण कोणत्याही प्रकारचा जर झेल प्राप्त केलात तर विजय बनकर यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे निमिष पाटील साठी सुद्धा खुशखबर आहे. बऱ्याच कालावधीनंतर कमबॅक करताना दिसत आहेत आपल्या निमिष पाटील. आणि आल्या मात्र आपल्या जिवलग मित्राच्या माध्यमातून एक चांगला पुरस्कार त्यांच्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. 2201 धावे. धन्यवाद पंच. शुभम पाटील येथील पुन्हा एकदा मयूर म्हात्रे, डाव्या हाताचे फलंदाज, उजव्या हाताचे गोलंदाज. चांगला चेंडू आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, फर्निचर डिस्ट्रॉय केले जात आहेत, दांड्या गुल केल्या जात आहेत. मयूर म्हात्रे सुद्धा जावं लागेल माघारी. जिथे चांगली पार्टनरशिप बनत असते, ही पार्टनरशिप मात्र तोडण्याचं काम वारंवार शुभम पाटील आपल्याला करताना दिसत आहेत. प्रथमतः दुसऱ्या षटकामध्ये श्रीकांत वैतीला माघारी परतवला आणि आता जिथे चांगली पार्टनरशिप तयार होत असताना दिसत होती, त्यानंतर मयूर म्हात्रेला सुद्धा माघारी परतवलं जात आहे. फलंदाज क्रमांक 3 मयूर म्हात्रे परतले माघारी. एक चांगलं असं आयोजन आपण पाहतात आणि या आयोजनामधून एक सूचना सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. सर्वच खेळाडूंसाठी सूचना असेल की आपल्याला कोणत्याही वेळी जर थकवा जाणवला, ही उष्णता काहीशी तीव्र जाणवली, तर एनर्जी ड्रिंक्स आयोजकांकडे उपलब्ध आहेत. आपल्याला जर आवश्यकता असेल तर आपण आयोजकांना तो इशारा द्यावा, आपल्याकडे लगेच त्या एनर्जी ड्रिंक सुद्धा पुरवण्यात येतील. त्यामुळे सर्वच खेळाडूंची काळजी घेण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून सुद्धा करण्यात येत आहे. एक चांगलं असं आयोजन. सर्वच खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती असेल, सूचना असेल की कोणत्याही क्षणी जर आपल्याला काहीसा थकवा जाणवला अथवा काहीशी उष्णता जास्त तीव्र जाणवली तर आयोजकांपर्यंत ती सूचना करा आणि आपल्यापर्यंत लगेचच एनर्जी ड्रिंक सुद्धा पोहोचवण्यात येतील. हवेमध्ये दुसऱ्या चेंडूवर दुसरी सफलता प्राप्त करण्याची संधी आणि संधीचं सोनं सुद्धा करत आहेत केतन पाटील. आणखीन एक सफलता, आणखीन एक दर्जेदार फलंदाज आशिष पाटीलला सुद्धा जावं लागेल माघारी. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकच्या स्वरूपात आशिष पाटील होतील बाद.
संदीप वैती येतील आता फलंदाजी मार्कवर आणि आता हॅट्रिक घेण्याची संधी असेल शुभम पाटीलकडे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 सफलता मिळवल्या आहेत. मयूर म्हात्रेला माघारी परतावलं, आशिष पाटीलला माघारी परतावलं आणि आता संधी आहे जय केदारबाबा चषक 2025 मधील पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करण्याची. शुभम पाटील घेऊन येतील हॅट्रिक बॉल, तर समोर असतील फलंदाज संदीप वैती. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे परंतु सचिन पाटील उपस्थित आणि काय झेल पकडलेला आहे. जवळ जवळ पकडला होता असं वाटलं की पूर्ण सुद्धा केला होता परंतु या दिलेल्या एफर्टचं खरोखर अभिनंदन करावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या प्रयत्नासाठी. काय प्रयत्न राहिला होता, अगदी स्वतःचं शरीर झोकून दिलं होतं त्या झेलामागे. शेवटच्या क्षणी, अगदी शेवटच्या क्षणी हा झेल मात्र सोडण्यात आला. काय दमदार प्रयत्न राहिला होता. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि जवळजवळ हॅट्रिकने हुलकावणी दिली शुभम पाटीलला. एक चांगला प्रयत्न, फार कठीण होता हा झेल आणि हा कठीण झेल जवळजवळ पूर्ण सुद्धा केला होता सचिन पाटीलने. खरोखरच फार कौतुकास्पद क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे सचिन पाटीलचं या स्पर्धेमध्ये. पुढील चेंडू शुभम पाटील, चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने खेचलेला आहे. कनिष्ठ उपस्थित चेंडू पर्यंत येतील, फेकी करतील तोपर्यंत एक सहज, सोपी आणि सुरक्षित अशी एक धाव फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे. आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 5 षटकांचा हा सामना आणि 4थं षटक, आपल्या स्पेल मधील 2रं षटक शुभम पाटील आपल्याला हाताळताना पाहायला मिळत आहेत. आणि हाताळलेल्या या 11 चेंडूंमागे अवघा 1 षटकार खर्च केलेला आहे. फक्त 1 बाउंड्री त्यांच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेली आहे. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू आहे, बॅटची कडा घेतलेली आहे. या षटकातील 3री सफलता. हॅट्रिक जरी मिळाली नसली तरी सुद्धा 3 सफलता आणि आपल्या स्पेल मध्ये एकूण 4 सफलता आपल्या नावावर करत आहेत. 2 षटके हाताळली, 2 षटकांमध्ये धावसंख्या खर्च केल्या. आपल्या स्पेल मध्ये फक्त 10 धावसंख्या खर्च करून 4 विकेट सुद्धा मिळवल्या जात आहेत. 4 षटकांची झाली समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील कोल्हाची आळी संघाच्या 38 धावसंख्या धावफलकावर आहेत. आणि यामध्ये शुभम पाटीलची गोलंदाजी मात्र अचूक राहिलेली आहे. फक्त 2 षटके हाताळत असताना 10 धावसंख्या खर्च केली आणि 4 विकेट्स, 4 मौल्यवान विकेट्स. त्यामधील सर्वात महत्वाची विकेट होती ती म्हणजे मयूर म्हात्रेची. मयूर म्हात्रेला बाद केलं, त्यानंतर आशिष पाटीलला बाद केलं आणि अखेरीस शेवटच्या चेंडूवर संदीप वैतीला सुद्धा बाद करण्यामध्ये ठरले यशस्वी. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. आता पाहूयात शेवटचं षटक. हाणामारीचं षटक खरं तर म्हटलं जातं फलंदाजांसाठी एक विस्फोट माजवण्याचं हे षटक म्हटलं जातं. कारण स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी जेव्हा गोलंदाज येतात तेव्हा फलंदाजांचा मात्र प्रयत्न असतो तो म्हणजे एकच, मोठे मोठे फटके खेळावेत, जास्तीत जास्त धावसंख्या आपल्या संघासाठी या 6 चेंडूं मागे मिळवाव्यात. आणि या 6 चेंडूंची जबाबदारी सोपवली जात आहे गोलंदाज निमिष पाटीलवर. बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटमध्ये, घनसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत निमिष. आणि पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजीची धुरा सांभाळतील. आणि निमिष पाटीलसाठी गोलंदाजीमध्ये सुद्धा खुशखबर असेल. जर हॅट्रिक आपण बळकावली तर या हॅट्रिक साठी विजय बनकर यांच्या माध्यमातून रोख रुपये 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिल्या सभेमध्ये आहे झेल घेण्याची संधी, आणखीन एक आहे लॉंग ऑन मधून आले क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवर कनिष्ठने प्राप्त केला हा झेल आणि संपवला फलंदाज बंटी कोळीचा हा खेळ. फार वेळ राहिले होते, नॉन स्ट्रायकिंग एंड वरून आपल्या फलंदाजांना पाहत होते, परंतु फलंदाजीची काहीशी संधी मिळाल्यानंतर मात्र फटका चुकवून बसले फलंदाज बंटी कोळी. आणि पहिल्याच चेंडूच्या षटकातील निमिष पाटीलला सफलता प्राप्त होत आहे. प्रत्येक झेलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक विजय बनकर यांच्या माध्यमातून सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक मोठी संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खिशामध्ये एक चांगली रक्कम कमवण्याची संधी निमिष पाटीलकडे उपलब्ध आहे. पाहूयात आता नवीन फलंदाज येथील फलंदाजी मार्कवर प्रणय पाटील. गोलंदाजाने प्रभावित केलं होतं. मोठ्या फलंदाजांसमोर अचूक टप्प्याची गोलंदाजी करून फलंदाजांना मात्र रोखलं होतं मोठा फटका खेळण्यापासून आणि आपल्या संघाला कोळेचाळी संघाला विजय प्राप्त करून दिला होता. आणि फलंदाजीला आले असताना पाहूयात
स्वागत केलं जाते वाईट बॉलने. लेग स्टंप सोडून जाणारा काहीसा वेगळ्या पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा थोडासा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न राहिला होता निमिष पाटील यांचा, परंतु पंचांनी कळवलं की थोडासा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. वाईट बॉल. अतिरिक्त धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 वर. फुलटॉस चेंडू आहे, जोरदार प्रहार आहे, परंतु यावेळेस सुद्धा फटका फसलेला आहे. भावेश पाटील मिड विकेट मधून धावत आले आणि झेल सुद्धा पूर्ण केला जात आहे. निमिष पाटील आणखीन एक सफलता. दुसऱ्या चेंडूवर 2 सफलता मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि प्रणय पाटील सुद्धा होत आहेत बाद. गोलंदाजी चांगली चाललेली आहे आणि गोलंदाजीला क्षेत्ररक्षणाचा सुद्धा एक अचूक अशी साथ सुद्धा लाभत आहे आणि हीच जर अचूक अशी साथ शेवटच्या चेंडू पर्यंत लाभत राहिली तर मात्र एका छोट्याशा टोटलवर सामावण्यामध्ये यशस्वी ठरतील नवघर संघ कोळ्याच्या आळी संघाला. नवघर संघाने एकूण 7 सफलता या डावामध्ये प्राप्त केलेल्या आहेत कोळ्याच्या आळी संघाच्या. त्यामुळे पार्टनरशिप जी पहिल्या विकेटसाठी राहिली होती ती पार्टनरशिप वगळता कोणती मोठी पार्टनरशिप आपल्याला या डावामध्ये पाहायला मिळालेली नाही अजून तरी. पाहूयात शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पियुष वैती नवीन फलंदाज येतील फलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललेला आहे चेंडू. भावेश पाटील येतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं पाहायला मिळालं. एक धाव काढून पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि पाहूयात तिसऱ्या धावेचा प्रयत्न काय असेल. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 3 धावसंख्या एकूण धावफलकावर ऍड केल्या जातील. एकूण 3 धावसंख्या, 3 धावसंख्या असतील. पियुष आपल्याला स्ट्राईक वर यावं लागेल. 3 धावसंख्या असतील आणि 3 धावसंख्येने काहीसा आधार मिळत आहे कोळ्याच्या आळी संघाला. थोडासा संकुचित झालं होतं धावफलक आणि हे संकुचन थोडंसं मोडीत करत असताना पियुष यांचा फटका चांगला फटका होता. पाहूयात शेवटचे 3 चेंडू. धावसंख्या 42. चांगला खोलवा टप्प्याचा चेंडू होता. निमिष पाटील जी धार आहे या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये, जो अचूक टप्पा आहे तो अचूक टप्पा दाखवत असताना बरोबर बुंध्यामध्ये बॅटची आतली कडा घेतली चेंडूने आणि गेला घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पंच करायचा होता, काहीशी स्क्वेअर कट कदाचित करायची होती, परंतु चेंडू जसा जमिनीवर आदळला, खेळपट्टीचा स्पर्श केल्यानंतर चेंडूने काहीशी अतिरिक्त गती प्राप्त केली आणि फलंदाजांना त्या गतीने थोडंसं बीट केलं. चेंडू विसावला. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. टार्गेट निश्चित करणारा शेवटचा चेंडू आता आपल्याला पाहायला मिळेल. आव्हान निश्चित केलं जाईल, टार्गेट निश्चित केलं जाईल. दुसऱ्या डावामध्ये नवघर संघाला किती धावसंख्या ओलांडाव्या लागतील. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता. अचूक टप्प्याचा मारा मात्र संपूर्ण षटकामध्ये कायम ठेवला निमिष पाटीलने. शेवटचा चेंडू सुद्धा आला निर्धाव आणि पहिला डाव या सामन्याचा पूर्वार्ध पूर्ण झाल्यानंतर एकूण धावसंख्या उभारल्या जात आहेत कोळ्याच्या आळी संघाच्या माध्यमातून 43 आणि आता 44 धावसंख्येचं आव्हान उभं असेल नवघर आळी संघासमोर. पाहूयात या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीने हा 44 धावसंख्येचा पाठलाग इथे पूर्ण केला जाईल. चला तर यानंतरचा सामना असेल म्हात्रेवाडी विरुद्ध रानकळाळी. आम्ही दोन्ही संघाच्या संघनायकांना आमंत्रित करत आहोत. आपण व्यासपीठावर या. नाणेफेक पार पाडली जाईल आपल्या सामन्याची. म्हात्रेवाडी आणि रानकळाळी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. नाणेफेक आपण पार पाडून घेऊयात. सामन्याच्या मध्यंतराला सुद्धा आपण सुरुवात मध्यंतरामध्ये आहोत. उत्तरार्धाला थोड्याच वेळात सुरुवात करण्यात येईल, तोपर्यंत घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे जय केदार बाबा चषक 2025 मध्ये. तसेच नवघर संघाला सुद्धा विनंती असेल आपले 2 सलामीच्या आघाडीचे फलंदाज आपण लवकरात लवकर फलंदाजी मार्कवर पाठवावेत आणि कोळ्याच्या आळी संघाने लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे.
दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. म्हात्रे संघाचे कर्णधार उमेश म्हात्रे उपस्थित आहेत, तसेच रानखळ संघाचे कर्णधार चंदन रानकर सुद्धा उपस्थित आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करेन, मनीष माडवी साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक आपण पार पाडावी. टॉस सुद्धा दिला जात आहे, मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक सुद्धा पार पाडली जाईल. अटीतटीचा सामना आहे. खरं तर आता नॉकआउट सामना मानावा लागेल दोन्ही संघांसाठी. नवगरावी संघ कृपया आपले 2 सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवावेत. खेळपट्टीचा ताबा घ्यावा आपण. आणि रानखळी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. 5 षटकांचा हा सुद्धा सामना असेल. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि लगेचच जसा सामना पूर्ण होईल फलंदाजी स्वीकारलेली आहे रानखळी संघाने आणि आमंत्रित केलेलं आहे मात्र संघाला प्रथम गोलंदाजी करण्यासाठी. तर पाहूयात कशा पद्धतीने यानंतरचा सामना असेल. 2 बलाढ्य संघ येथील आमने सामने. चला नवगरावी संघ आपण फार उशीर करत आहात कारण क्षेत्ररक्षण सुद्धा सजून पूर्ण झालेलं आहे. तरी आपण सहकार्य करावे आणि सलामीची आपली जोडी मैदानामध्ये कृपया पाठवावीत. करूयात आपण या सामन्याला सुरुवात. सामन्याच्या पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना कोळ्याची आळी संघाने धावसंख्या धावफलकावर उभारल्या 5 षटकांमध्ये, त्या म्हणजे 43 आणि आता 44 धावसंख्येचं आव्हान उभं आहे. या सामन्याची या सामन्याचा जो विजेता संघ असेल या स्पर्धेतील सेमीफायनल मध्ये धडक प्रवेश करेल तो कोणता संघ असेल येणारा हा उत्तरार्ध सांगून जाईल. सचिन पाटील स्ट्रायकिंग गेंड वर सज्ज, गोलंदाजी मार्कवर संकल्प मात्रे. एक्सप्रेस गोलंदाज आणि एक्सप्रेस गोलंदाजाला ड्राईव्ह केलं जात आहे. लॉंग ऑफ मध्ये संदीप वैती उपस्थित फक्त एका धावेने. श्री गणेशा होईल नवगरावी संघाच्या धावफलकाचा. एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल आणि स्ट्राईक मध्ये होईल परिवर्तन. मागील सामन्यातील सामनावीर श्रीनाथ पाटील दमदार फलंदाज. 30+ क्रिकेटमध्ये सुद्धा या फलंदाजाने आता मात्र पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे फक्त घनसोली अंतर्गत क्रिकेटचा नव्हे तर नवी मुंबई अंतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सुद्धा अनुभव या खेळाडूकडे चांगलाच आहे. पाहूयात संकल्प मात्रे, परंतु ग्रामीण क्रिकेटचा एक दर्जेदार गोलंदाज आहे. राईट अमोर द विकेट. चेंडू फ्लिक केली जात आहे, चेंडू जात आहे घोषित क्षेत्रामध्ये. अपुरं असं मैदान आणि या मैदानाचं भान राखून जर फलंदाजी केली तर मात्र बरेचसे मोठे मोठे धावसंख्या उभारणारे सामने आपल्याला पाहायला मिळतात. कारण याच फॉर्मॅटमध्ये 70-70 फॉर्मॅट होता. 8 आयांचा समावेश असणारी ती स्पर्धा सुद्धा घनसोली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिली होती आणि पहिल्या दिवसामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला होता. प्रत्येक सामना 80 धावसंख्येच्या पलीकडे जात होता. अशी काहीशी ती स्पर्धा राहिली होती. हेच मैदान, हीच ती खेळपट्टी. आणि यावेळेस फटका चांगला आहे, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. श्रीनाथ पाटील यांच्या बॅट मधून आलेला आहे हा षटकार. थोडासा फुलर लेनचा चेंडू होता. जशी हाफ वॉली मिळाली श्रीनाथ पाटीलला तसा मात्र ड्राईव्ह करत असताना लॉफ्ट केला हा फटका आणि पाठवला सीमारेषा पार षटकार. की स्कोररच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धेचं सुद्धा थेट प्रक्षेपण पाहत आहात आणि अतिशय दर्जेदार क्वालिटीमध्ये या घनसोली अंतर्गत क्रिकेटमधील स्पर्धेचा सर्वच प्रेक्षकांना आनंद लुटण्याची संधी सुद्धा प्राप्त आहे. चला आयोजकांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल, आपण या खेळाडूंना विनंती असेल आशिष पाटील आपण मैदानामध्ये या. नवीन चेंडू पुरवला जाईल.
चला मॅच बॉल आलेला आहे पंच. आठ धावसंख्या धावफलकावर आहेत. पॉवर प्लेचे पहिले षटक संकल्प मात्रे वेगवान गोलंदाज चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात, परंतु श्रीनाथ पाटील एका वेगळ्याच फॉर्म मध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये दिसत आहेत. श्रीनाथ पाटील सुद्धा बऱ्याच स्पर्धांमध्ये या वर्षी काहीसे अनुपस्थित जरूर आढळून आले होते आपल्याला, परंतु जसे कमबॅक केलंय आपल्या संघासाठी लाजवाब फलंदाजी. यावेळी सुद्धा चांगला फटका आहे. मोकळ्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा प्लेसमेंट केली जात आहे. संदीप वैदी धावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. जिथे काहीशा अतिरिक्त धावसंख्या मोजाव्या लागल्या असत्या तिथे मात्र या एका उंच खेळाडूने अडवलेल्या चेंडूवर फक्त आणि फक्त मिळाली एकच धाव. 9 धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचे या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील P1च्या षटकातील फक्त 2 चेंडू शिल्लक. त्याच दरम्यान आदरणीय श्री रोहिदास पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. आपले सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. रोहिदास पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. आपले सहर्ष स्वागत. निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू संकल्प मात्रे. यावेळी चांगला फटका आहे, पंच केलेला आहे. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून गेला, परंतु थोडीशी ताकद कमी पडली होती, थोडीशी ताकद अपुरी पडली होती आणि अखेरीस पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. एकूण पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत 11 बिनबाद 11 आणि या 11 धावसंख्येमध्ये श्रीनाथ पाटील यांचा एक दर्जेदार फटका सुद्धा आपण पाहिला होता. त्यामुळे 5 षटके सुरुवातीला शिल्लक होती आणि 5 षटकांमध्ये आवश्यकता होती तीच 44 धावसंख्येची आवश्यकता होती आणि आता जवळजवळ एक चतुर्थांश धावसंख्या ही पहिल्या षटकामध्ये आकारण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत फलंदाज. 11 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये मिळवल्या जात आहेत. त्यामुळे उर्वरित 24 चेंडूंमागे आता आवश्यकता असेल 33 धावसंख्येची. 24 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता. सध्या स्थितीमध्ये ज्या नवघराळी संघ दिसत आहे त्या स्थितीमध्ये काहीशी सहज धावसंख्या आपल्याला आढळून येईल, परंतु ही सहज धावसंख्या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला अशी वाटली होती, परंतु अगदी तोंडातून घास ओढून घेतला होता म्हात्रेवाडी संघाच्या कोळ्याच्या आळी संघाने. पाहुयात गोलंदाजीने पूर्ण प्रभावित केलं होतं मयूर म्हात्रे यांचं ते मॅच टर्निंग पॉइंट, सामन्याला कलाटणी आणणारं षटक आपण पाहिलं होतं. यावेळेस पाहुयात थोडेसे खर्चिक जरूर ठरले संकल्प म्हात्रे. 11 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. आता नवीन गोलंदाज संदीप वैदी सँडी येथील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार असेल, परंतु फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये चांगली लय प्राप्त करत असताना श्रीनाथ पाटील. यावेळी सुद्धा फटका चांगला आहे. पाहूयात आशिष पाटील चेंडू खाली आणि ती झेल ड्रॉप केला जात आहे. कोणाचा झेल सोडला जात आहे? मागील सामन्यातील सामनावीर आणि या सामन्यामध्ये एक चांगला हेडस्टार्ट मिळाला असताना श्रीनाथ पाटीलचा झेल सुद्धा सोडला जात आहे. काय होईल? हा झेल सोडला जात आहे की काय केलं जात आहे मैदानामध्ये? येणारा काळ सांगून जाईल. सचिन पाटील आता स्ट्रायकिंग एंडवर असतील. एकच धाव मिळाली. जसा झेल सोडला गेला फक्त एका धावेवर समाधान मानलं फलंदाजांनी. संदीप वैदी राईट आर्म ओव्हर द विकेट. एक पॉइंटचा क्षेत्ररक्षक, एक कव्हर पॉइंट, त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हर, एक मिड ऑन, एक मिड विकेट आणि एक वाईड स्क्वेअर लेग. तर 38 सर्कल बाहेर एक काउ कॉर्नर मध्ये आशिष पाटील आणि लॉंग ऑफ मध्ये संकल्प मात्रे. फटका अलॉंग द ग्राउंड मिड ऑन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. तोपर्यंत इथे काय अर्ध्या पिच वर उभे राहिलेले आहेत. मिसकम्युनिकेशन, कमतरता जाणवली कम्युनिकेशन मध्ये आणि अखेर का रनआउटच्या स्वरूपात श्रीनाथ पाटीलला जावं लागेल माघारी.
एक झेल जरी सोडला असला तरी त्यानंतर एक आकर्षक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र श्रीनाथ पाटीलला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे कोळ्याचे आळी संघ. एक मोठा हादरा, एक मोठे फलंदाज लवकरात लवकर परतावले माघारी. आणि संदीप वैतीसाठी सुद्धा खुशखबर असेल. प्रत्येक विकेटसाठी सौरभ पाटील यांच्या माध्यमातून रोख रुपये 200 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. संदीप वैतीसाठी खुशखबर असेल. प्रत्येक विकेटसाठी रोख रुपये 200 रुपयाचं पारितोषिक सौरभ पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. पाहूयात नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 3 शुभम पाटील. संघाचे कर्णधार, संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर आणि या ऑलराऊंडर खेळीचा आपल्या गोलंदाजीच्या रूपाने चांगलाच प्रत्यय दिला होता. पहिल्याच डावामध्ये 4 विकेट्स, फक्त 10 धावसंख्या खर्च केली. उत्तम गोलंदाजी, परंतु आता फलंदाजीची आवश्यकता आहे. परंतु सचिन पाटील बांधून ठेवलेला आहे. नाही तर थोडासा बाहेरचा हा चेंडू होता. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वाईड लाईनच्या बाहेर असल्या कारणाने जी ट्रॅजेक्टरी साधली होती चेंडूची त्या ट्रॅजेक्टरी पासून थोडासा बाहेर राहिला हा चेंडू. पंचाने घोषित केलं की हा चेंडू असेल वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा नेहमीच या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो आणि यावेळेस सुद्धा आगरी कोळी खेळाडूंचा हा सन्मान वाढवणारी ही स्पर्धा आपण पाहतात. आणि आगरी कोळी खेळाडूंचा खेळ आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आपल्याला मैदानाच्या चहू बाजूंना पाहायला मिळतील. अगदी झाडाच्या आडोशामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. पॅव्हिलियन्स उपलब्ध करून दिलेल्या त्या पॅव्हिलियन्स मध्ये सुद्धा प्रेक्षकांची चांगली गर्दी दिसून येत आहे. यावेळेस फटका चांगला आहे, लॉफ्ट केलेला आहे, परंतु आशिष पाटील यावेळेस सुद्धा चूक करत आहेत. हे चित्र फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं घनसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये. चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात, परंतु काहीच आता दडपणात आहेत की काय असा प्रश्न स्वतःवर असेल. स्वतःवरच नाराज असतील आशिष पाटील. दुसरा झेल सोडला जात आहे आणि दुसरा झेल जसा सोडला त्याची फलंदाजांनी पूर्ण केली 1 धाव. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या म्हणजे 14. शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. आता शुभम पाटील येथील स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज, फ्रेश फलंदाज आहेत. अजूनपर्यंत कोणत्याही चेंडूचा सामना केला नाहीत आणि त्याचं कारण ठरलं होतं की श्रीनाथ पाटील रनआउटच्या स्वरूपात परतले होते माघारी. प्रथमच येथील स्ट्रायकिंग एंडवर समोर जातील संदीप वैतीच्या गोलंदाजीला. यावेळेस थोडासा काहीसा वेगळा फटका खेळायचा होता, परंतु पंचांचा इशारा येईल की हा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल आणि अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्येने आता धावफलक जाऊन पोहोचेल 15 वर. धावसंख्या चांगली चाललेली आहे. अपेक्षित सरासरीच्या वर काहीशी फलंदाजी चालू आहे. आणि आता जर आपण समीकरण पाहिलं तर येणारे 21 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता असेल. 21 चेंडू 29 धावा. फटका फसलेला आहे, झेल घेण्याची संधी, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचू शकणार नाही. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचू शकले नाहीत. हे एक धाव मिळाली कारण 38 सर्कल मध्ये अगदी 38 ची जी लाईन मैदानामध्ये आपल्याला उपस्थित दिसते अगदी लाईनला बिलगून क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू थोडासा पुढे पडला. एक धाव मिळाली. स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा झालं परिवर्तन. सचिन पाटील येतील आता स्ट्रायकिंग एंडवर. श्रीनाथ पाटीलला जीवनदान मिळालं, सचिन पाटीलला जीवनदान मिळालं. जीवनदान तर चांगले मिळत आहेत, परंतु कॅपिटलाइज सुद्धा करावे लागतील हे जीवनदान. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू पाठवलेला आहे आणि जाईल सुद्धा सीमारेषा पार. फटका चांगला होता, गॅप चांगली होती, प्लेसमेंट चांगली होती. मिळाल्या 4 धावा. 4 धावेने आता धावफलक जाऊन पोहोचत आहे 20 वर. शेवटचा एक चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे. 20 धावसंख्या, एक चांगली धावगती, अपेक्षित सरासरीच्या वर चाललेली ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. सचिन पाटील पॉवर प्ले मध्ये चांगले गॅप शोधण्यासाठी ओळखले जातात. पॉवर प्ले क्लिअर करण्यासाठी या फलंदाजाची नेहमीच पॉवर प्ले मध्ये फलंदाजीच्या मार्कवर वळणी लागत असते आणि अखेरकार आपल्या नावाला अनुसरून, आपल्या नावाला
एक साजेशी अशी खेळी करत असताना फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी सुद्धा चांगला फटका आहे सरळ दिशेने लॉंग ऑफ क्लिअर करत असताना साइड स्क्रीनच्या अगदी बाजूने चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. 2 षटकांची झाली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या म्हणजे 24. 12 धावसंख्येची सरासरी. पहिल्या षटकामध्ये 11 धावसंख्या मिळवल्या होत्या फलंदाजांनी आणि या षटकामध्ये 13 धावसंख्या मिळवल्या. त्यामुळे फलंदाजी अतिशय जमेची बाजू या नवघराली संघाची मानली जाऊ शकते या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन, त्यानंतर या सामन्यामध्ये सुद्धा एक रनआउटच्या स्वरूपात जरी विकेट गमवावा लागला असला तरी सुद्धा या 2 फलंदाजांनी हा डाव मात्र सावरलेला आहे. सचिन पाटील आणि शुभम पाटील अगदी जिवलग मित्र आणि त्यांच्या साथीला आपल्याला करण पाटील कॅडी सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे मित्रांची जोडी ही तिकडे आपल्याला नवघराळी संघामध्ये सुद्धा पाहायला मिळते आणि फलंदाजी मार्कवर सचिन पाटील आणि शुभम पाटील हे 2 फलंदाज सुद्धा पाहायला मिळत आहेत. 2 षटकांची झाली समाप्ती. धावसंख्या 24 धावफलकावर आणि आता उर्वरित 18 चेंडूंमागे आवश्यकता असेल फक्त आणि फक्त 20 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. अशातच आपला स्पेल कंटिन्यू करत असताना संकल्प म्हात्रे यांची योजना केली जात आहे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. पॉवर प्लेचं बंधन तुटलेलं आहे. पॉवर प्लेचं बंधन तुटल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात केले जातील. डीप मध्ये कव्हर रिजन मध्ये आपल्याला मयूर म्हात्रे दिसतील. त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये प्रणय पाटील, लॉंग ऑफ मध्ये आशिष पाटील, मिड विकेट मध्ये बंटी कोळी, तर डीप मध्ये वाईड स्क्वेअर लेग मध्ये संदीप वैती सुद्धा आढळून येतील. क्षेत्ररक्षकांची व्यूह रचना असे तर 38 सर्कल मध्ये एक कव्हर पॉइंट, त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हर रिजन मध्ये आणि एक मिड विकेट क्षेत्ररक्षक. फटका लॉंग द ग्राउंड खेळला जात आहे. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळवली जाईल. हे सुद्धा फार महत्वाचं असतं. जिथे चौकार षटकार येत असतात फलंदाजांच्या बॅटमधून तिथे मात्र दुसऱ्या फलंदाजाला संधी देणे सुद्धा चांगलंच तेवढंच महत्वाचं असतं. कारण तेवढा आराम सुद्धा मिळतो, वेळ सुद्धा मिळतो आणि जसा वेळ मिळाला तर वेळेचा फायदा कसा उचलावा हे या फलंदाजांना चांगलंच अवगत आहे. सचिन पाटील याच फटका चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु ताकद थोडीशी अपुरी आहे. बंटी कोळी ते जजमेंट करत असताना जजमेंट चुकलेली आहे. वारंवार मिड विकेट आणि काऊ कॉर्नर मध्ये चुका केल्या जात आहेत आणि या चुकीचा तर भूदंड मोजावा लागेल, तो म्हणजे 4 धावसंख्येच्या स्वरूपात. चौकार मिळाला. लागोपाठचा 3रा चौकार सचिन पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या साथीने गुणलेखक यश मळवी सुद्धा आपण पाहू शकाल. उद्याच्या दिवसामध्ये आपण चिंचाळी संघाच्या माध्यमातून त्यांना खेळ करताना पाहू शकाल. आमच्याच विरुद्ध तो सुद्धा सामना आहे. स्टायलिश प्लेयर यश मळवी. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, गुणलेखन असो आणि समालोचन मध्ये सुद्धा दिसतील आपल्याला नंतर. हुक करायचा होता परंतु थोडीशी बॅट लवकर गेली बॅट. चेंडू थोडासा उशिरा आला. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. धावसंख्या धावफलकावर असतील 29. आता 15 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. सचिन पाटील अगदी सहजरित्या खेळून काढलेला आहे. फक्त टाइम केलं होतं. यावेळेस आशिष पाटील कोणतीही चूक करणार नाही. एक सोपा, सहज आणि सुरेख झेल प्राप्त करून अखेरकार ज्या फलंदाजाने कल्लोळ माजवला होता या मैदानामध्ये सचिन पाटीलला परतावण्यामध्ये जय मरे कोळीवाडा संघ, कोळ्याची आळी संघ ठरत आहेत यशस्वी. वैयक्तिक 16 धावसंख्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि या 16 धावसंख्येमध्ये लागोपाठच्या 3 चेंडून आलेले 3 चौकार सुद्धा आपण अनुभवलेत. त्यामुळे एक चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन ज्या खेळीसाठी सचिन पाटीलची योजना केली जाते पॉवर प्ले मध्ये सुरुवातीच्या फळीमध्ये, तो एक हेडस्टार्ट जरूर मिळवून दिला सचिन पाटीलने आणि आता उर्वरित जबाबदारी मिडल ऑर्डर मधील फलंदाजांवर सोपवलेली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडली जाईल की कोळ्याच्या आळी संघाने ज्या पद्धतीने कमबॅक केलं होतं मागील सामन्यामध्ये तेच कमबॅक या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. पाहूयात. नवीन फलंदाज सुधीर पाटील येथील फलंदाजी मार्कवर. संकल्प म्हात्रे फार वेग आहे, फार अनुभव आहे या गोलंदाजाकडे. टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, लेदर बॉल क्रिकेट म्हणा, एक चांगला अनुभव, एक चांगली शैली फलंदाजांची आणि गोलंदाजाची. हे सुद्धा टाइम केलेला आहे. फक्त लॉंग ऑफच्या रिजन मध्ये प्रणय पाटील येतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव.
आणि जो प्रयत्न आपण सुधीर पाटील यांचा पाहिलात की शुभम पाटील सेट झालेल्या 2 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 2 चेंडूंचा सामना केल्यानंतर या खेळपट्टीचा चांगला अनुभव त्यांच्याकडे आलेला आहे. मागील सामन्यामध्ये सुद्धा नवग्राही संघाकडून शेवटच्या षटकामध्ये ही जोडी आपण पाहिली होती. तिथे शुभम पाटील यांनी जे प्रहार केले होते त्या प्रहाराच्या जोरावर मात्र एक चांगलं आव्हान निश्चित केलं होतं रानकराळी संघासमोर. पाहुयात पंचांचा इशारा काय येतोय. पंच बॅट आहे की लेग बाज आहे? लेग बाज आहे. अंगावर आदळला होता, पायाला आदळला होता चेंडू आणि घोषित स्वरूपाच्या या एका धावेने तिसऱ्या षटकाची सुद्धा झाली समाप्ती. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत 31 आणि आता उर्वरित 12 चेंडूंमागे आवश्यकता असेल उर्वरित 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता असेल. जिथे बॉल टू रन हवं होतं तिथे मात्र आता एक धाव काहीशी अतिरिक्त आढळून येते. जो पहिला सामना कोळ्याच्या आळी संघाचा आपण माथेरान संघाविरुद्ध पाहिला होता, थोडेसे दडपणात जरूर होते कोळ्याचे आळी संघ, परंतु हे दडपण झुगारलं होतं मयूर म्हात्रेच्या गोलंदाजीने. गोलंदाजीसाठी आले आणि आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावसंख्या देऊन जो दबाव निर्माण केला माथेरान संघावर, त्या दबावामधून सावरता आलं नाही माथेरान संघाला. अखेरकार त्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता कोळ्यांच्या आळी संघाने. पाहूयात आता मयूर म्हात्रे पुन्हा एकदा एका महत्वाच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत आहेत. आता काहीसं वेगळं चित्र आहे सामन्याचं. आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंमागे 13 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. मयूर म्हात्रे राईट आर्म ऑन द विकेटने करतील आपल्या षटकाची सुरुवात. सुधीर पाटील असतील फलंदाजी मार्कवर. थोडासा वेळ घेतला जात आहे तरी खेळाडूंना विनंती असेल आपण लवकरात लवकर सुरुवात करावी. 12 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. राईट आर्म ऑन द विकेट मयूर म्हात्रे. फ्लाइट दिली होती पहिल्या चेंडूवर, स्लॉग स्वीप केला जात आहे. मिड विकेट मध्ये काऊ कॉर्नर मध्ये संदीप वैती येतील, फक्त एकच धाव मिळेल आणि आता 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. अकरा चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस स्टेप आउट केलंय, हवेमध्ये फटका फसलेला आहे. आशिष पाटील येतील आणि यावेळेस सुद्धा झेल पूर्ण केला जात आहे. महत्वाच्या क्षणी मोक्याचे झेल टिपत आहेत आशिष पाटील. आणखीन एक दर्जेदार फलंदाज शुभम पाटील सुद्धा होतील बाद. मयूर म्हात्रेसाठी सुद्धा खुशखबर असेल. प्रत्येक विकेटसाठी सौरभ पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. निमिष पाटील नवीन फलंदाज. इथे काय होत आहे, बॅटची कडा घेतली आणि चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये गेला घोषित क्षेत्रामध्ये. आणि आमच्या जय केदार बाबा चषक 2025 चे एक आघाडीचे व्यक्तिमत्व नीरज साळवी यांचं सुद्धा आगमन होत आहे मैदानामध्ये. तर मी नीरज साळवी आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं होण्याची कृपा करावी. या आयोजनामध्ये जय केदार बाबा चषक च्या आयोजनामध्ये नीरज साळवीचा सुद्धा एक मोलाचा वाटा आहे. तरी मी आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं होण्याची कृपा करावी. फक्त एकच धाव मिळाली. पहा पहिल्या सामन्याची रंगत या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल का, आणि ही रंगत या सामन्यामध्ये आणण्याचं काम मयूर म्हात्रे करत आहेत. 3 चेंडू हाताळल्यायोगी 2 धावसंख्या खर्च केली आणि शुभम पाटीलला परतावलं माघारी. राईट आर्म ऑन द विकेटचा मारा. फ्लाइट दिलेली आहे आणि यावेळेस चेंडू अगदी फलंदाजाच्या जवळ थांबलेला आहे.
आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. उर्वरित 8 चेंडूंमागे आता आवश्यकता असेल 11 धावसंख्येची. 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. कडाडीचा सामना, रंगतदार चाललेला हा सामना. फ्लाइट दिलेला आहे, ड्राईव्ह केला जात आहे, बॉलर बॅक टू ड्राईव्ह स्वतःच्या हातामध्ये अडवला जात आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव आणि आता 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. मयूर म्हात्रे फिरकीचा जादूगर म्हणावं लागेल का या गोलंदाजाला. यावेळेस सुद्धा बीट केलं जात आहे. लागोपाठचा तिसरा चेंडू, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या गोलंदाजासाठी. महत्वाच्या क्षणी एका प्रेशर सिच्युएशन मध्ये येऊन आपल्या संघासाठी एक मोलाची कामगिरी करण्याचं काम मयूर म्हात्रेच्या माध्यमातून केलं जात आहे. फक्त 2 धावसंख्या खर्च केली या षटकामध्ये आणि शुभम पाटीलची महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त केली. पुन्हा एकदा कलाटणी मिळेल का या सामन्याला. पुन्हा एकदा कोळ्याचे आळी संघ या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का. अगदी हुबेहूब सामना, अगदी तंतोतंत जुळणारं चित्र या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय कोळ्याच्या आळी संघाच्या माध्यमातून. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, उल्लेखनीय गोलंदाजी मयूर म्हात्रेची. आता शेवटचं षटक शिल्लक असेल, शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि आवश्यकता असेल 11 धावसंख्येची. कंपल्सरी 11 धावसंख्या कराव्या लागतील. कोणतीही सुपर ओव्हर नाही की कोणताही वेगळा नियम नाही. आपल्याला 11च्या 11 धावसंख्या पूर्ण काढाव्या लागतील जर या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये आपल्याला प्रवेश मिळवायचा असेल तर. पाहूयात कोणता संघ ठरेल. भगवी जर्सी परिधान केलेला कोळ्याची आळी संघ की निळी जर्सी परिधान केलेला नवघर आळी संघ, कोणता संघ असेल की या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. पाहूयात येणारे 6 चेंडू सांगून जातील. काय सामना चालू आहे. अतिशय प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना. 6 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता आणि ही जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली जात आहे एक युवा गोलंदाज प्रणय पाटीलवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सुरुवात करतील आपल्या रनअपला. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता परंतु थोडीशी लाईन खराब होती. धावा कमी आहेत आपल्याकडे. अनुभवी खेळाडूंना आपला अनुभव या खेळाडू सोबत थोडासा शेअर करावा लागेल कारण अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये अशा अटीतटीच्या वेळी मात्र असे अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या खर्च करणे थोडंसं महागडं ठरू शकतं. परंतु पाहूयात येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता आहे आता 10 धावसंख्येची. 6 चेंडू 10 धावा. चांगला पंच केलेला आहे. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला भेदून जात आहे चेंडू सीमारेषेजवळ. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं, चेंडू वळवला जात आहे, बॅकअप चांगलं, एक धाव काढून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होत आहे पूर्ण. 2 धावसंख्या काढून केल्या जात आहेत पूर्ण. समीकरणामध्ये आता पुन्हा एकदा बदल होईल. आता आवश्यकता असेल येणारे 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. काय सामना चालू आहे. ना नवघर आळी संघ हार मानत आहे ना कोळ्याची आळी संघ हार मानत आहे. अगदी हा सामना तराजूवर ठेवला तर दोन्ही संघांचे पारडे तितकेच जड आपल्याला पाहायला मिळेल. आवश्यकता आहे 5 चेंडूंमागे 8 धावसंख्येची. 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. शांतता आहे मैदानामध्ये आणि अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये मात्र मन एकाग्र करण्यासाठी खेळाडूंसाठी एक चांगली परिस्थिती. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. संकल्प मात्र चेंडू खाली येतील, फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा नमिष पाटील यांचा चांगला प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. क्विक डबल पाहायला मिळाली. अगदी क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये विसावला होता चेंडू तरी सुद्धा डोळ्यान देखत चोरी झाली धावसंख्येची. 2 धावा मिळाल्या आणि आता समीकरण असेल येणारे 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. जसजसा खेळ पुढे चाललेला आहे तसतसं थोडंसं या सामन्याचं पारड नवघर संघाच्या बाजूने झुकत आहे. परंतु एखादा वेगळा चेंडू कोळ्याच्या आळी संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी गफलत. एक धाव काढून पूर्ण. निमिष पाटील इंटरेस्टेड आहेत परंतु दुसरी धाव काय मात्र मिळणार नाही. दुसरी धाव मात्र मिळणार नाही. आता आवश्यकता असेल येणारे 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलत आहे. प्रत्येक चेंडूवर सामन्याचे चित्र बदलत आहे. एकीकडे नवघर आळी संघ काहीसा फ्रंट फुटवर येत आहे तर दुसरीकडे ह्या एका धावेने
सुधीर पाटील यांना काहीसं माघारी ठेवून मात्र आता कोळ्याची आळी संघ फ्रंट फुटवर आलेला आहे. पाहूयात येणारे 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. प्रणय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा मारा. चांगला चेंडू आहे मिड ऑफ मध्ये, वाईडिश मिड ऑफ मध्ये श्रीकांत वैद्य यांची फेकी. पाहूया डायरेक्ट हिट आहे आणि डायरेक्ट हिटने निमिष पाटीलला सुद्धा जावं लागेल माघारी. विकेट मिळाली. सेट झालेले फलंदाज माघारी परतले. डॉट बॉल आला. कित्येक या सामन्याच्या बाजू, कित्येक या सामन्याचे पैलू आता कोळ्याच्या आळी संघाच्या बाजूने लागलेले आहेत. वेगळा सामना चाललेला आहे. एक वेगळीच रंगत या सामन्याला निर्माण झालेली आहे. आता आवश्यकता असेल येणारे 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी 5 धावा आपल्याला काढाव्याच लागतील. प्रणित पाटील नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडचा ताबा घेतील. स्ट्रायकिंग एंडवर असतील सुधीर पाटील. सेट झालेले आहेत. फटके चांगले येत आहेत. यावर सुद्धा अलॉंग द ग्राउंड खेळला जाते. गॅप मध्ये चेंडू धावत आहे परंतु संकल्प मात्र येत आहेत चेंडू मागे. एक धाव काढून पूर्ण. दुसरी धाव सुद्धा वेगवानरित्या पूर्ण. आणि आता सामन्याचा उंबरठा आणि या उंबरठ्यावर एक पाऊल आहे नवघर आळी संघाचं तर दुसरं पाऊल आहे कोळ्याच्या आळी संघाचं. परंतु उंबरठा ओलांडण्यासाठी कोणता संघ पुढे आपलं पाऊल ठेवेल हे सांगून जाईल हा शेवटचा चेंडू. कंपल्सरी 3 धावसंख्या आपल्याला काढाव्याच लागतील. हा नियम आहे हा स्पर्धेचा. कंपल्सरी 3 धावसंख्या या काढाव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये आता कोणता बदल केला जाईल कारण शेवटचा चेंडू आहे. सेमीफायनलचं तिकीट फाडलं जाईल या चेंडूने. ते तिकीट कोणत्या संघाच्या माध्यमातून फाडलं जाईल कोळ्याची आळी की नवघर आळी. शेवटचा चेंडू 3 धावा. प्रणय पाटील शेवटचा चेंडू प्रहार केलेला आहे सरळ दिशेने आणि गेलेला आहे चेंडू सीमारेषा पार. सुधीर पाटील ओ माय गॉड व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ बॅट्समॅन. काय फलंदाजी केली. अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून ठरला होता नवघर संघाच्या प्रेक्षकांनी, नवघर संघाच्या खेळाडूंनी आणि आपल्या पाठीराख्यांचा असलेला विश्वास, आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखरित्या या षटकाराने पार पाडून विजयाचा उंबरठा ओलांडून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला जात आहे नवघर संघाच्या माध्यमातून. उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट खेळ राहिला या सामन्यामध्ये. काय खेळी केली. संपूर्ण मैदानाला मात्र वेळ लावला या सामन्याने. संपूर्ण मैदानाला प्रभावित केलं या खेळीने. हार्ड लक मानावं लागेल कोळ्याची आळी संघाचं कारण एक चांगला खेळ आपण सुद्धा प्रदर्शित केला होता. काय खेळ राहिला होता. आणि अखेरीस या सामन्यामध्ये विजयी ठरत आहेत नवघर आळी संघ. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.